नमस्कार, मी संजीवनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा. 2 दिवसापासून मीडिया फेसबुकवरती अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणीचे लाडके बंधू म्हणतात, त्यांनी आमच्या दिव्यांग बांधवाबद्दल गरळ ओकलेली आहे. ते म्हणजे 25 सप्टेंबर रोजी आमचे दिव्यांगाचे हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संबंध दिव्यांग बांधवाच्या विविध मागण्यासाठी आकाशवाणी, आमदार निवास, गांधी पुतळा आणि आझाद मैदानावरती ठिकठिकाणी आम्ही निदर्शनं केली, आंदोलनं केली आणि त्याच्यामध्ये दिव्यांगाला घरकुल, दिव्यांगांना जागा, दिव्यांगाचा आमदार खासदार निधी, दिव्यांगाला राजकीय आरक्षण अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आंदोलन 25 सप्टेंबरला केलं. त्यामध्येच राजकीय आरक्षणाबद्दल अजितदादा पवार यांना विचारलं असता मीडियाने. त्यावेळी त्यांनी आमच्याबद्दल जे राजकीय आरक्षणाची मागणी होती त्यामध्ये त्यांनी हास्यास्पद उत्तर दिलं आणि म्हणाले आम्हाला की काय राजकीय आरक्षण दिव्यांगाला, आणि आम्ही काय खुरपायला जावं काय. त्यांना टेन्शन आलं. दिव्यांग बांधवांना राजकीय आरक्षण म्हटलं की टेन्शन आलं आणि सगळ्या मीडियासमोर आम्हाला दिव्यांग बांधवाला त्यांच्या भावना दुखवलं असं बोलल्यामुळं आज मी इथं बोलत आहे. आणि दादाला मी विचारते, राजकीय आरक्षणाबद्दल जी तुम्ही आमच्या आरक्षणावर बोललात तर राजकीय आरक्षण तुम्हाला द्यायचं नाही किंवा तुम्हाला काहीतरी अडथळा येणार आहे, तुम्हाला कुठंतरी तुमचं नुकसान होणार आहे यासाठी तुम्ही बोललात. पण दादा एक सांगा, याच्या अगोदरच्या लोकसभेला तुम्ही तुमचा मुलगा उभा केला, आताच्या लोकसभेला तुम्ही तुमची बायको उभा केली. मुलगा पडला, या वेळेच्या लोकसभेला तुमची बायकोही पडली. तुम्ही तुमची बायको तुमच्या बहिणीच्या विरोधात उभा केली होती आणि धप करणं ती पडली. तुम्ही स्वतःच्या लाडक्या बहिणीच्या विरोधात तुमची बायको उभा करून ती पडते आणि तुम्हाला कुठंतरी वाटलं की आपली जी सत्ता आहे, जी काय राजकारण आहे, ज्या काय आपल्याला म्हणजे बायको पडते, आपल्याला काहीतरी अडीअडथळी येणार आहे, आता आपली राजकीय सत्ता संपल्यासारखं वाटतंय असं काहीतरी आणि आपलं आता काही खरं नाही. म्हणून ज्यावेळी तुमची बायको पडती त्यावेळी तुम्ही रातोरात लाडकी बहीण योजना राबवता. तुम्ही किती स्वार्थी आहात हे तुम्ही जरी नाही सांगितलं तर आमच्या तमाम भगिनीला सगळ्याला कळतं. जी व्यक्ती स्वतःच्या चुलत्याची काकाची होऊ शकत नाही, जी व्यक्ती बहिणीची होऊ शकत नाही, ती आपली कशावरून होणार. जी सख्या बहिणीचा होऊ शकला नाही ती दुसऱ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला लाडकी बहीण म्हणवितो. मग हा स्वार्थ आहे, हा सुद्धा आमच्या लक्षात आलेला आहे दादा. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा दादा, ज्यावेळी तुमची बायको लोकसभेला पडते, तुमच्या बहिणीच्या विरोधात उभा राहते आणि ती पडते, पण तुम्ही जराही इकडे डगमगला नाहीत. सत्तेचा मोह संपला नाही. तुम्ही उपमुख्यमंत्री असताना तुमची बायको लोकसभेला उभा करून पाडता आणि पडल्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून घेता. किती स्वार्थी आहात दादा तुम्ही. हा तुमचा स्वार्थ नाही का. तुम्ही उपमुख्यमंत्री होता म्हणल्यावर बायकोला कशाला रिंगणात उतरवलं, कशाला खासदारकीची स्वप्न बघता, कशाला राज्यसभेच्या लोकसभेवर घेता, हे सरळ दिसून येतंय. मला एक सांगा, जर तुमचा स्वार्थच नसता, तुमचे जवळचे कार्यकर्ते नव्हते का, एखादा सामाजिक कार्यकर्ता, त्याचं का नाव सुचवलं नाही, त्याला का खासदार म्हणून तुम्ही घेतलं नाही. तुम्ही बोलता म्हणून त्याचं उत्तर देते. आता तिसरा मुद्दा, तुमच्यावरती 70,000 रुपये सिंचन घोटाळा होता. 70,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा. आणि हा घोटाळा काढल्यावर आता तुम्हाला वाटलं माझं आता काही खरं नाही म्हणून तुम्ही 40 आमदार घेतले, पळून गेला आणि मग भाजपाबरोबर युती केली आणि युती करून काय केलं, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद घेतलं.
आणि त्याच्यामध्ये अर्थ खातं मागून येऊन चोराच्या हातात शासन सरकाराची तिजोरीची चावी दिली. मग ह्याचा सत्तेचा मोह नाही का? ज्यावेळी इकडं तुमची सत्ता संघर्ष संपला, ज्यावेळी तुमची सत्ता संपली, तुम्हाला खुर्ची पाहिजेच असती, त्यावेळी इकडून उडी मारली आणि लगेच भाजपाबरोबर युती करून, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला खुर्ची सोडू वाटत नाही. आणि तुम्ही आमच्याबद्दल बोलताय. शरद पवार साहेब, सुप्रियाताई या तुमची बहीण आणि काका आहेत, त्यांनी तुमच्यासाठी आज काय केलं नाही. आज तुम्हाला राजकारणात आणलं, आमदार झालात, मुख्यमंत्री पद बजावलं, आता उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही तुमची बायको खासदारकीला पडली तरी हा जो मोह आहे, आज तुम्ही एवढं तुमच्याकडं असताना एवढ्या तुमच्या काकाला तुम्ही गद्दारी करू शकता, स्वतःच्या बहिणीबरोबर तुम्ही गद्दारी करू शकता, तुम्ही कशावरून आमचे होणार? हा मोठा प्रश्न आहे की नाही दादा? तुम्ही माकडासारख्या उड्या मारता, इकडं झाले की तिकडं, तिकडं झाले की तिकडं, इकडं. आता कुठं उडी मारणार? संपून गेलं तुमचं उडी मारायचं क्षेत्र, सगळं संपून गेलेलं आहे. आताची जी काय मंत्रिमंडळ येईल, जी काय सरकार येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला जागा देईल का नाही आम्हाला तर सध्या वाटत नाही. पण असाल तुम्ही शोधात असाल की बाबा आता मी काय करू काय नाही, खुरपं घ्यायचं आणि खुरपायला जायचं. आज माझा खुरपून जो माझा शेतकरी बांधव, शेतमजूर, माझा दिव्यांग बांधव खुरपणारा तुम्हाला निवडून देऊ शकतो, सत्तेवर बसू शकतो. आमच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं, ते तर सोडलं, पण स्वस्वार्थासाठी स्वतःची गाडगी मडकी भरायला लागलं, स्वतःचं खळगी भरायला लागला. आता तुमची पायली पूर्णपणे भरलेली आहे दादा. आता ज्या खुरपणाऱ्या माणसाने तुम्हाला निवडून दिलं, ती खुरपणारीच माणसं तुम्हाला सुद्धा खुरपायला लावणार आहेत. किती वेळेस आम्हीच खुरपायचं? अहो आम्ही शेतकरी आहे, आम्ही शेतमजूर आहे, आम्ही मानापाण्यानं कामं करू, पण तुमच्या बेंबीला न्याट पडल. तुम्ही खुरपलं तर काय फरक पडतंय? आमच्या खुरपणाऱ्या माणसाने तुम्हाला निवडून दिलंय. आज सत्तेमध्ये तुम्ही आमच्यामुळे आहे आणि तुम्ही आम्हाला कमी लेखता, बरोबर नाही. आता मला सांगा, दिव्यांगाबद्दल तुम्ही किती कार्य केलेलं आहे? किती दिव्यांग बांधवाच्या तुम्ही संपर्क आहात? किती दिव्यांग बांधवाचं तुम्ही कल्याण केलेलं आहे? अहो प्रत्येक मागणीसाठी माझ्या दिव्यांग बांधवाला रस्त्यावर उतरावं लागतं. दिव्यांग बांधव निवडून द्यायचा अधिकार आहे, दिव्यांगाला मतदान करायचा अधिकार आहे. मग माझ्या दिव्यांग बांधवाला त्यांच्या मागण्या हक्का मागायला अधिकार नाही का? का आमच्या दिव्यांग बांधवाला तुच्छ समजता? दिव्यांग कायद्यानुसार 2016च्या सुधारित कायद्यानुसार जो दिव्यांग बांधवाला अपमानास्पद वागणूक देईल, जो त्याच्या भावना दुखवेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, याचा पण GR आहे. तो माझा ढाणेवाग चक्क 5 तास पावसामध्ये भिजत त्यानं आंदोलन केलं 25 तारखेला. 5 तास. आणि सबंध दिव्यांग बांधव माझे त्यांच्या आजूबाजूने त्यांना बघत होते, ही कळत होते. असला तो माझा लढाव्या नेता आमच्या दिव्यांगासाठी, दिव्यांग नसताना कार्य करते. त्यांचं घ्या काहीतरी. 288 आमदारापैकी एकच ढाणेवाग आहे, जी विधानसभेमध्ये ज्या आमदारासमोर, ज्या मंत्रिमंडळासमोर, ज्या आमदार निवासासमोर 5-5 तास भिजत मागणे मागत असेल तर आम्हाला किती वाईट वाटत असेल हो. तुम्ही आमच्यासाठी काय केलं? आणि तुम्ही राजकीय आरक्षणावर नुसता एक मुद्दा मागितला तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट म्हणताय खुरपायला आम्ही जावं काय? दादा तुम्ही आता खुरपायला जाणार आहात आणि तुम्हाला खुरपायला लावल्याशिवाय हा माझा बांधव राहणार नाही. आणि बारामतीमधून ज्यावेळी तुम्ही आमदारकीचा फॉर्म भराल त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रभरातील जेवढे दिव्यांग बांधव आहेत तेवढे दिव्यांग बांधव तुमच्या विरोधात प्रचार करायला येणार आहेत. हे मी आत्ताच तुम्हाला सांगते. तुम्ही दिव्यांग बांधवाला हलक्यात घेऊ नका. आम्हाला भावना आहेत, आम्हाला पण व्यथा आहेत, आम्हाला मन आहे, आम्हाला पण वाटतं की आम्हाला सगळ्या ज्या काही शासन स्तरावर योजना आहेत त्या आम्हाला मिळाव्या. पण कुठलाही अधिकारी आम्हाला योजना वेळेवर देत नाही. ना आमदार निधी मिळत नाही, ना खासदार निधी वेळेवर मिळत नाही. वेळेवर म्हणण्यापेक्षा दिलंच नाही. दिव्यांगाचं राजकीय आरक्षण मागतोय तरी तुम्ही आम्हाला खुरपाय जाण्यापर्यंतची भाषा तुमची बोलताय.
ज्यावेळी दादा उजनी धरणामध्ये पाण्याची मागणी माझे बांधव करतायत पाण्याची मागणी, त्यावेळी तुम्ही काय म्हणताय? मी काय त्यात मुतू काय? अहो काय बोलताय? सत्ताधारी आहात तुम्ही, एक प्रतिष्ठित सत्तेत असणार उपमुख्यमंत्री असताना, अर्थ खातं तुमच्याकडे असताना तुम्ही अशा ज्या भाषा बोलताय, ज्या माझ्या बांधवाच्या शेतकरी शेतमजूर माझ्या मतदाराच्या भावना दुखवताय, हे दुखवताना तुमच्या जिभेला काय हाड नसले सर हाड आहे असं बघता का? काय दादा? आणि पुन्हा वरनं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढे जाऊन माफी मागताय आणि तुम्हाला वाटतं माफी मागितली की मी जिंकलो, मला माफी मिळाली. अहो तो बिचारा सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. आणि आता आमच्या दिव्यांगाबद्दल बोलताय. प्रत्येक ठिकाणी आमचा जो दिव्यांगत्व आहे ते दिसून येते, हातानी पायानी बोलता येत नाही, ऐकता येत नाही, दिसत येत नाही, दिसत येत. पण आता आम्हाला तुमचं दिव्यांगत्व दिसून आलंय. ज्या काय कुठं घडोघडीला कुठंतरी बरगळल्यासारख्या गोष्टी बोलताय, मोठेपणात बोलताय आणि पुन्हा माफी मागताय, म्हणजे तुम्ही डोक्यात अपंग आहेत, डोक्यात दिव्यांग आहेत. आम्हाला वाटलं आम्ही दिव्यांग आहे, पण आता आम्हाला कळलं तुम्ही सुद्धा दिव्यांग आहे. डोक्याने विलाज करणे तुमची गरज आहे. आणि ज्या तुम्ही आमच्या दिव्यांग बांधवाच्या, आमच्या दिव्यांगासाठी दिव्यांग नसताना कार्य करते, त्यांचं घ्या काहीतरी. 288 आमदारापैकी एकच ढाण्या वाघ आहे, जी विधानसभेमध्ये ज्या आमदारासमोर, ज्या मंत्रिमंडळासमोर, ज्या आमदार निवासासमोर 5-5 तास भिजत मागणे मागत असेल, तर आम्हाला किती वाईट वाटत असेल हो. तुम्ही आमच्यासाठी काय केलं हो? आणि तुम्ही राजकीय आरक्षणावर नुसता एक मुद्दा मागितला तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट म्हणताय खुरपायला आम्ही जावं काय? दादा तुम्ही आता खुरपायला जाणार आहात आणि तुम्हाला खुरपायला लावल्याशिवाय हा माझा बांधव राहणार नाही. आणि बारामतीमधून ज्यावेळी तुम्ही आमदारकीचा फॉर्म भराल, त्यावेळी सगळ्या महाराष्ट्रभरातील जेवढे दिव्यांग बांधव आहेत तेवढे दिव्यांग बांधव तुमच्या विरोधात प्रचार करायला येणार आहेत. हे मी आत्ताच तुम्हाला सांगते. तुम्ही दिव्यांग बांधवाला हलक्यात घेऊ नका. आम्हाला भावना आहेत, आम्हाला पण व्यथा आहेत, आम्हाला मन आहे, आम्हाला पण वाटतं की आम्हाला सगळ्या ज्या काही शासन स्तरावर योजना आहेत त्या आम्हाला मिळाव्या. पण कुठलाही अधिकारी आम्हाला योजना वेळेवर देत नाही, ना आमदार निधी मिळत नाही, ना खासदार निधी वेळेवर मिळत नाही. वेळेवर म्हणण्यापेक्षा दिलंच नाही. आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यानं म्हणानं आमच्या दिव्यांग बांधवाला कुठल्याही योजना दिली नाही. आणि दादा तुम्ही काय बोलताय? ह्याच्यावर अभ्यास करा. तुम्ही शेतकऱ्याला पीक हमी भाव द्या, शेतकऱ्याची पिकं रानात कमरवड्या पाण्यात आहेत त्याच्यासाठी काहीतरी बोला, आणि दिव्यांग बांधवासाठी तुम्ही बोला. आणि तुम्ही जे लाडक्या बहिणीची योजना दिली म्हणताय ना, ही काहीही स्वतःची प्रॉपर्टी विकून दिलेली नाही, हे आणखीन समजून सांगते. आणि दिली असेल तर आमच्या खात्यातली, आमच्या खिशातली, आमच्या सरकाराच्या तिजोरीतला पैसा आम्हाला दिलेला आहे. आणि तुम्ही शाळा, कॉलेजेस, कारखाने, तुमचे काही विद्यालय आहे त्याच्यातला काही पैसा आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही दिलेला नाही. आणि जशी लाडकी बहीण तुम्ही रातोरात राबवली, तशी लाडका दिव्यांग योजना राबवावी ही आमची अपेक्षा होती. पण कसल्याही पद्धतीचं आम्हाला सहकार्य तुम्ही न करता उलट आमच्या मागणीवर तुम्ही हसताय. पण आज तुम्ही आमच्यावर हसताय, पण उद्या तुमच्यावर आम्ही हसल्याशिवाय राहणार नाही, तुमचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जे आम्हाला म्हणताय ना खुरपायला जाऊ काय, पण आज ना उद्या दादा जेलमध्ये चक्की फिशिंग होतं, पण आताच येणाऱ्या सरकारमध्ये काय होईल काय नाही सांगता येत नाही. आताच तुम्ही तजवीज करायला चालू केली बी असेल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही सुटका मिळणार नाही. तुम्ही म्हणालात ना दिव्यांगाला राजकीय आरक्षणात जर संधी दिली तर आम्ही खुरपावं का, तर तुम्ही खुरपाय जाणार आहेत. खुरपं हुडपून ठेवा, खुरप्याची तयारी करा. आणि आणखीन सांगते, आतापर्यंत तुम्ही आम्हाला काय बोलले नाही, मग गप्प होतो. आमच्या दिव्यांग बांधवाच्या भावना तुम्ही दुखवल्यात, याला तुम्हाला गय केली जाणार नाही. इथून पुढं तुम्ही काहीही बोला त्याचं प्रत्युत्तर ही प्रहारची वागीण द्यायला समर्थ आहे. आणि अजित दादा तुम्हाला आणखीन सांगते, सरकारात असताना काही आमची कुठली तुम्ही कामं केलेली नाहीत. आमच्या जनतेचं तुम्ही मन नाराज केलेलं आहे.
आणि तुम्ही घोटाळे करून चोऱ्या चपाट्या केल्यासारखं करता, स्वतःचं झाकण्यासाठी माकडावर उड्या मारता. हे स्वतःचं ठेवायचं झाकून, लोकांचं बघायचं वाकून. हे थोडं बंद करा. आणि आमच्या दिव्यांगाच्या मागण्या ज्या कशा मंजूर करून घ्यायच्या ती आम्हाला कळतं. आमच्या मागं आमचा ढाण्या वाघ जिवंत आहे आणि आमच्या मागण्या मंजूर कशा करून द्यायच्या ते आम्हाला चांगलं कळतं. आणि इथून पुढं आम्ही जागोजाग तुम्हाला कुठंही फिरू देणार नाही. जिथं बी तुम्ही जाचाल तिथं तुम्हाला जाहीर निषेध केल्याशिवाय, काळे झेंडे दाखवल्याशिवाय, शाई टाकून निषेध व्यक्त केल्याशिवाय आमचा प्रहार संघटना किंवा माझा दिव्यांग बांधव गप्प बसणार नाही. जेवढं तुम्ही आमच्या दिव्यांग बांधवाच्या भावना दुखवताल तेवढा तुम्हाला त्रास होणार आहे. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.